Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yesadi Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture, we have started the topic adsorption and colloids. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये adsorption आणि colloids हा चॅप्टर बघायला सुरुवात केली होती की ज्याच्यामध्ये colloidsच्याबद्दल आपण डिस्कस करत होतो. सो व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट ऑफ द colloids? colloidsचा हा नेक्स्ट पार्ट काय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण करूया. वी हॅव टू सी हिअर प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशनला जर प्युरिफाय करायचं असेल तर त्यासाठी कोणती मेथड वापरली जाते त्याच्याबद्दलचा विचार आपण इथे करूया. कोलायडल सोल्युशन कंटेन इलेक्ट्रोलाइट्स अँड सोल्युबल इम्प्युरिटीज. आपल्याला हे माहिती आहे की कोलायडल सोल्युशन जेव्हा बनतं तेव्हा त्याच्यामध्ये एक डिस्पर्स्ड फेज असते आणि एक डिस्पर्शन मीडियम असतं. आता हे जे कोलायडल सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जे फेज आहेत इट मे बी अ इलेक्ट्रोलाइट और देर आर सम सोल्युबल इम्प्युरिटीज. जेव्हा कोलायडल सोल्युशन बनतं तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आणि सोल्युबल इम्प्युरिटीज असतात. स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर हेल्पफुल फॉर स्टॅबिलायझेशन. जर कमी प्रमाणामध्ये इलेक्ट्रोलाइट जर असतील तर त्या स्टॅबिलायझेशनसाठी उपयोगाच्या पडतात. वी नो दॅट व्हॉट इज द इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं हे आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइड. इलेक्ट्रोलाइट्स आर द सबस्टन्स which undergoes a dissociation or ionization in their aqueous form, they are said to be the electrolytes. जे कोणी सबस्टन्स वॉटरमध्ये गेल्यानंतर त्याचं डिसोसिएशन होतं. फॉर एक्झाम्पल NaClचं डिसोसिएशन होऊन Na+ आणि Cl- अशा प्रकारचे आयन्स तयार होतात. दॅट्स वाय दे आर सेड द इलेक्ट्रोलाइट्स. आपण इथं असं सांगतोय की इन केस ऑफ द कोलायडल सोल्युशन स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज हेल्पफुल फॉर स्टॅबिलायझेशन. म्हणजे त्या कोलायडल सोल्युशनला जर स्टेबल बनवायचं असेल तर त्यासाठी त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट असणं गरजेचं असतं. बट इफ देर इज अ एक्सेस ऑफ इलेक्ट्रोलाइट इट कॉजेस द कोॲग्युलेशन. जर हा इलेक्ट्रोलाइट जास्त झाला तर त्याच्या बाबतीमध्ये पेप्टायझेशनची प्रोसेस घडते अँड इट विल फॉर्म कोॲग्युलेशन. तिथं कोलायडल सोल्युशनचं कन्व्हर्जन त्याच्या कोॲग्युलेटिव्ह फॉर्ममध्ये झालेलं आपल्या लक्षात येईल जर एक्सेस ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲड केला तर. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत म्हणजे सोल्युबल इम्प्युरिटीज असणं किंवा एक्सेस ऑफ इलेक्ट्रोलाइट असणं दॅट्स वाय देर इज अ नीड टू रिड्यूस दॅम. म्हणजे कोलायडल सोल्युशन जर आपल्याला प्युरिफाय बनवायचं असेल तर ह्या इम्प्युरिटीज असतील किंवा जे इलेक्ट्रोलाइट असतील ते आपल्याला मिनिमम अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये ठेवावे लागतील तरच तो कोलायडल सोल्युशन प्युरिफाय होणार आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन तर त्याच्या संदर्भातली डेफिनेशन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये अशी दिली आहे. इट इज द प्रोसेस यूज्ड फॉर रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. म्हणजे ज्या कोलायडल सोल्युशनमधल्या ज्या इम्प्युरिटीज असतील त्या सोल्युबल इम्प्युरिटीज असतील किंवा एक्सेस ऑफ इलेक्ट्रोलाइट असतील त्यांना काय करायचं आहे आपल्याला रिड्यूस करायचं आहे. कधीपर्यंत तर टू अ रिक्विसिट मिनिमम. म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच ठेवून एवढं त्यांना रिड्यूस करायचं आहे अँड इट इज नोन टू बी द प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. या प्रोसेसला आपण प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन असं म्हणू शकतो. मी रिपीट करतो. व्हॉट इज द डेफिनेशन? इट इज द प्रोसेस यूज्ड फॉर रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज टू अ रिक्विसिट मिनिमम. म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच अमाऊंटमध्ये त्यांना कमी करायचं रिड्यूस करायचं. कुणाला? तर इम्प्युरिटीजला किंवा एक्सेस झालेल्या इलेक्ट्रोलाइटला इज नोन टू बी द प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. याला आपण प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन असं म्हणू शकतो. सो व्हॉट इज द मेथड यूज्ड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन? ह्या कोलायडल सोल्युशनला जर प्युरिफाय करायचं असेल तर त्यासाठी कोणती मेथड आपण वापरू शकतो? त्यासाठी वी कॅन सी हिअर द मेथड इज द डायलिसिस. या मेथडला आपण डायलिसिस असं म्हणतो. सो व्हॉट इज डायलिसिस? तर डायलिसिसच्या बाबतीमध्ये इथं डेफिनेशन आपण बघू शकता. इट इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग अ डिझॉल्व्ड सबस्टन्स फ्रॉम अ कोलायडल सोल्युशन बाय डिफ्युजन थ्रू अ सुटेबल मेम्ब्रेन. इथं 3 वर्ड महत्त्वाचे आहेत. आपण बघतो प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशनला जर प्युरिफाय करायचं असेल तर त्याच्यामध्ये जे डिझॉल्व झालेले सबस्टन्स असतील त्यांना आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आणि हे रिमूव्ह करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरायची आहे तर इट इज द डिफ्युजन. आणि हे डिफ्युजन कोणातून करायचं आहे? थ्रू अ सुटेबल मेम्ब्रेन. मेम्ब्रेन की ज्याला मराठीमध्ये आपण पडदा असं म्हणू शकतो की ज्याच्यातून काही ठराविकच गोष्टी आरपार जाऊ शकतात तेव्हा
तो प्रकार आपण मेम्ब्रेन म्हणून बघणार आहे. पुढं प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील. तर व्हॉट इज द डायलिसिस? Dialysis is the method used for the purification of colloidal solution, and the definition is it is the process of removing a dissolved substance from a colloidal solution by diffusion through a suitable membrane. Suitable membrane चा वापर करा आणि डिफ्युजनच्या प्रोसेसचा वापर करून सोल्युबल इम्प्युरिटीज असतील त्या रिमूव्ह करणं, याला आपण डायलिसिस असं म्हणू शकतो. सो व्हॉट इज द मेथड? हे ॲक्च्युली मेथड काय, प्रॅक्टिकली हे कशा पद्धतीने यूज केलं जातं याच्याबद्दलचा आपण इथं डायग्रामच्या सहाय्याने विचार करूया. यू कॅन सी हिअर देर इज अ वन बॅग. ही एक बॅग आहे की विच कंटेन कोलायडल सोल्युशन, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोलायडल सोल्युशन असलेलं लक्षात येईल. ही जी बॅग आहे अ बॅग ऑफ सुटेबल मेम्ब्रेन. ही जी बॅग आहे त्याला एक डायलेझिंग मेम्ब्रेन म्हणून सांगितलं जातं. मेम्ब्रेन म्हणजे मराठीमध्ये ज्याला पडदं असं म्हणतोय, की ज्याच्यातून काही ठराविकच गोष्टी आरपार जाऊ शकतात, सगळ्याच गोष्टी त्याच्यातून जाणार नाही आहेत. तर इथं मी रिपीट करतो, डायलिसिसमध्ये देर इज अ बॅग. ही एक बॅग आहे विथ अ सुटेबल मेम्ब्रेन, म्हणजे याला डायलायझिंग मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. ह्याचं जे मेम्ब्रेन आहे ते सुटेबल मेम्ब्रेन किंवा डायलायझिंग मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं. आता याच्यामध्ये काय केलं जातं की फ्रेश वॉटर कंटिन्युअसली फ्लोटिंग याच्यामध्ये फ्लो केलं जातं, म्हणजे ह्याच्यातून कंटिन्युअसली वॉटर इथून फ्लो केलं जातं. आपण बघू शकता ही जी बॅग आहे, या बॅगमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर कोलायडल सोल्युशन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात इम्प्युरिटीज पण आहेत. अँड दिस बॅग इज अ सस्पेंडेड इन अ व्हेसल. ही जी बॅग आहे ती एका व्हेसलमध्ये सस्पेंड केलेली आहे, की ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली वॉटरचा फ्लो दाखवतो. व्हॉट विल हॅपन बघा, फ्रेश वॉटर कंटिन्युअसली फ्लोईंग. फ्रेश वॉटर इथून असं या पद्धतीनं कंटिन्युअसली फ्लो होतं. द मोलेक्युल्स अँड आयन्स दॅट इज इलेक्ट्रॉइड्स डिफ्युज्ड थ्रू मेम्ब्रेन इन टू द आउटर वॉटर. म्हणजे याच्यामधले जे इम्प्युरिटीज आहेत ह्या बॅगमध्ये असलेल्या, ह्या बॅग कशामध्ये आहे तर ह्या बॅगमध्ये कोण आहे तर कोलायडल सोल्युशन आहे प्लस इम्प्युरिटीज आहेत. मग ह्या इम्प्युरिटीज काय असू शकतात, इट मे बी अ सोल्युबल इम्प्युरिटीज असू शकतात किंवा इट मे बी अ इलेक्ट्रोलाइट्स किंवा त्याला पण आयन्स असं म्हणू शकतो. मग ह्या ज्या इम्प्युरिटीज असतील हे वॉटर कंटिन्युअसली फ्लो केल्यानंतर या मेम्ब्रेनमधून, म्हणजे हे जे आउटर हे मेम्ब्रेन आहे ह्या बॅगचं, या बॅगमधून हे जे सगळे इलेक्ट्रोलाइट असतील किंवा सोल्युबल इम्प्युरिटीज असतील गेट डिफ्युज्ड, म्हणजे ह्याच्यातून फक्त तेवढ्याच गोष्टी डिफ्यूज होतील, बाकीचं आपलं कोलायडल सोल्युशन हे याच्या आतमध्येच राहणार आहे. मग याच्यामध्ये वॉटरचा फ्लो जसं आपण जास्त दाखवतो तसं याच्यामध्ये असलेल्या सोल्युबल इम्प्युरिटीज आणि इलेक्ट्रोलाइट हे या वॉटरमध्ये मेम्ब्रेनमधून डिफ्यूज होऊन बाहेर येतील आणि ह्याच्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतील. आणि ह्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेल्या इम्प्युरिटीज असतील, म्हणजे वॉटर प्लस इलेक्ट्रोलाइट आहे हे वरच्या बाजूनं अशा पद्धतीनं बाहेर पडणार आहे, आणि जेणेकरून प्युअर कोलायडल सोल्युशन इज लेफ्ट बिहाइंड. मी रिपीट करतोय, आपण बघायला लागलेलो आहे प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशनला जर आपल्याला प्युरिफाय करायचं असेल, द मेथड इज यूज्ड सेट अप द डायलिसिस. इन केस ऑफ द डायलिसिस देर इज अ ॲपॅरेटस कॉल्ड ॲज अ डायलायझर. याच्यासाठी एक ॲपॅरेटस वापरलं जातं की ज्याला आपण डायलायझर असं म्हणतो. इट कन्सिस्ट अ बॅग, याच्यामध्ये एक बॅग दिसेल ऑफ अ सुटेबल मेम्ब्रेन, की ज्याला एक सुटेबल मेम्ब्रेन आहे, की दिस बॅग इज अ सस्पेंडेड इन अ व्हेसल. ही जी बॅग आहे ती एका व्हेसलमध्ये तुम्हाला सस्पेंड केलेली दिसते. फ्रेश वॉटर इज अ कंटिन्युअसली फ्लोईंग. फ्रेश वॉटर आहे ते इथून कंटिन्युअसली फ्लो केलं जातं. आता हे जे कोलायडल सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात सोल्युबल इम्प्युरिटी आहेत आणि काही प्रमाणात एक्सेस असलेले इलेक्ट्रोलाइट्स आहेत, आणि दे गेट डिफ्युज्ड थ्रू दिस मेम्ब्रेन. ह्या मेम्ब्रेनमधून हे डिफ्यूज होतात आणि मिक्स होतात या प्युअर वॉटरमध्ये. आणि हे जे प्युअर वॉटर आहे ते प्युअर वॉटर ह्या इलेक्ट्रोलाइटला किंवा सोल्युबल इम्प्युरिटीजला आपल्यासोबत अशा प्रकारे इथून बाहेर घेऊन जातं, आणि आपल्याला इथं शिल्लक राहिलेलं जे सोल्युशन असेल ते प्युअर फॉर्ममधलं कोलायडल सोल्युशन मिळून जाईल. सो आपण डेफिनेशनकडे जातो. व्हॉट इज द डेफिनेशन? इट इज अ प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग अ डिझॉल्व सबस्टन्स फ्रॉम अ कोलायडल सोल्युशन बाय डिफ्युजन थ्रू अ सुटेबल मेम्ब्रेन. सुटेबल मेम्ब्रेनचा वापर करा, डिफ्युजन होईल. डिफ्युजन म्हणजे काय तर ठराविकच कॉम्पोनंट ह्या मेम्ब्रेनमधून आरपार जाऊ शकतात, त्या प्रोसेसला आपण डिफ्युजन असं म्हणतो. आपल्याकडे असलेल्या सोल्युबल इम्प्युरिटीज असतील किंवा एक्सेस असलेले इलेक्ट्रोलाइट असतील तेच फक्त या मेम्ब्रेनमधून फ्रेश वॉटरमध्ये मिक्स होतील आणि हे फ्रेश वॉटरसोबत इथून आउटलेटमधून बाहेर पडतील. दिस प्रोसेस इज सेट अप द डायलिसिस. सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण जातो, आणि तो पॉईंट असा आहे की प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल डिस्पर्शन.
हे जे कोलायडल सोल्युशन असतील त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत याच्याबद्दलचा आपण विचार करणार आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी हिअर 3 प्रॉपर्टीज. वन इज द जनरल, ऑप्टिकल अँड थर्ड वन इज द कलर. सो व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल डिस्पर्शन सोल्युशन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट जो डिस्कस करणार आहे, इट इज रिलेटेड विथ द जनरल प्रॉपर्टीज. सेकंड वन इज द ऑप्टिकल प्रॉपर्टी. थर्ड वन इज द कलर. फोर्थ इज द कायनेटिक प्रॉपर्टी. अँड फिफ्थ वन इज द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ह्या सगळ्या 5 प्रॉपर्टीज आहेत. दीज आर रिलेटेड विथ द कोलायडल डिस्पर्शन. आत्ताच्या लेक्चरला आपण या 3 प्रॉपर्टीच्या बद्दल डिस्कशन करणार आहोत. सो व्हॉट आर दी जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल डिस्पर्शन. याच्यातल्या जनरल प्रॉपर्टीज कोणत्या याच्याबद्दल आपण विचार करूया. खरं तर आधी आपण बोललेलोच आहे की कोलायडल सिस्टीम इज हेट्रोजिनियस. कोलायडल सिस्टीम ही हेट्रोजिनियस असेल. इट कन्सिस्ट ऑफ 2 फेजेस. वन इज द डिस्पर्शन फेज अँड अनादर इज द डिस्पर्शन मीडियम. आपल्याला माहिती आहे की कोलायडल सिस्टीम आहे, इट इज अ मिक्सचर. आणि मिक्सचर 2 प्रकारचे असतात. वन इज द होमोजिनियस अँड अनादर इज द हेट्रोजिनियस. आता आपण कोलायडल सोल्युशन आहे ते आपण हेट्रोजिनियस म्हणतो. कुठलंही मिक्सचर घेतलं तर त्याच्यामध्ये एक लार्ज प्रपोर्शनमध्ये असलेला कंपोनंट असतो आणि कमी प्रपोर्शनमध्ये असलेलं कंपोनंट असतं. दोज कंपोनंट्स विच आर इन अ लेस अमाऊंट दे आर सेड द डिस्पर्शन फेज अँड विच आर इन अ एक्सेस अमाऊंट दे आर सेड द डिस्पर्शन मीडियम. म्हणजे फर्स्ट पॉईंट आपण जनरल प्रॉपर्टीच्या बद्दल डिस्कस केला. इट इज अ हेट्रोजिनियस. इट कन्सिस्ट ऑफ 2 फेज, डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम. सेकंड पॉईंट अबाउट द जनरल प्रॉपर्टीज इज the dispersal phase particle pass slowly through parchment paper or animal membrane but readily pass through the ordinary filter paper. म्हणजे याच्यामध्ये असं म्हणतात की डिस्पर्सल फेजमध्ये जे पार्टिकल असतात ते मेम्ब्रेनमधून, म्हणजे कुठलं मेम्ब्रेन सांगितलं तर ॲनिमल मेम्ब्रेन किंवा पार्चमेंट पेपर, याच्यातून स्लोली डिफ्यूज होतील. म्हणजे इकडं तिकडं जाण्याचा जो स्पीड असेल तो यांचा स्लो असेल. बट जर आपण तिथं फिल्टर पेपर घेतला तर मात्र त्याच्यातून ते रेडिली पास होणार आहेत, त्याच्यातून ते रेडिली डिफ्यूज होणार आहे. इट इज द पॉईंट रिलेटेड विथ द कोलायडल सोल्युशन. डिस्पर्सिव्ह फेजचे जे पार्टिकल असतील त्याच्या बाबतीत स्टेटमेंट असं दिलं, जर पार्चमेंट पेपर असेल किंवा ॲनिमल मेम्ब्रेन असेल त्याच्यातून हे जे पार्टिकल असतील कुणाचे डिस्पर्स फेजचे ते स्लोली पास होतील. बट इफ देर इज अ फिल्टर पेपर, जर फिल्टर पेपरचा वापर केला तर त्याच्यातूनचे हे जे पार्टिकल असतील दे गेट रेडिली पास आउट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मिल्कच्या बाबतीमध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं, इफ देर इज अ पार्चमेंट पेपर ऑर इट इज द ॲनिमल मेम्ब्रेन, जर आपण मिल्क या बाजूनं इथं ओतायला सुरुवात केली तर याच्यातून ते खाली येण्यासाठीचा जो स्पीड असेल तो फार कमी असेल. पण जर आपण हेच मिल्क फिल्टर पेपरच्या वरती जर पोअर करायला सुरुवात केली तर ह्याच्यातून ते रेडिली पास होतील आणि पटकन आपल्याला खालच्या बाजूला सगळं मिल्क आलेलं लक्षात येईल. म्हणजे याचा अर्थ असा की डिस्पर्सिव्ह फेजमधले जे पार्टिकल असतात ते पार्चमेंट पेपर किंवा ॲनिमल मेम्ब्रेनमधून स्लोली पास होतात. पण जर फिल्टर पेपर असेल तर त्याच्यातून मात्र ते रेडिली पास होतात. आता हे कशावरती डिपेंड आहे तर पार्चमेंट पेपर किंवा ॲनिमल मेम्ब्रेन जे असेल त्याच्यातले जे पोर्स असतील ते फार छोटे असतात. बट इन केस ऑफ द फिल्टर पेपर जे पोर्स असतात की ज्याच्यातून हे सगळं ट्रान्समिट होणार आहे त्या फिल्टर पेपरचे पोर्स मात्र लार्ज साईजमध्ये असलेले आपल्या लक्षात येतील. नेक्स्ट पॉईंट अबाउट द जनरल प्रॉपर्टीज इज द पार्टिकल्स युजली आर नॉट डिटेक्टेड बाय पॉवरफुल मायक्रोस्कोप. कोलायडल सिस्टीममधले जे पार्टिकल असतात ते मायक्रोस्कोप खाली इझिली डिटेक्ट होत नाही आहेत. दीज आर दी सेट ऑफ द 3 जनरल प्रॉपर्टीज ऑफ द कोलायडल सोल्युशन. मी रिपीट करतो. First one is it is heterogeneous, made up of dispersive phase and dispersion medium. These particles, dispersive phase particles, are passes slowly through parchment paper and animal membrane, but they are readily passed through ordinary filter paper. And last point is the particles usually are not detectable by powerful microscope. Powerful microscope चा वापर करून आपण त्यांना डिटेक्ट करू शकत नाही आहोत. So next point is related with the optical property and it is the most important term set with the Tyndall effect. Tyndall effect हा नेमका काय आहे याच्याबद्दल डिस्कशन आता आपण इथं करणार आहोत. इट इज रिलेटेड विथ द प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल सोल्युशन. आता याच्यासाठी मी स्क्रीनवरती एक इमेज शेअर केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण बघू शकता इट इज सेट विथ द कोलायडल solution and it is set up the only solution solid plus solvent. It is a homogeneous and it is a
हेट्रोजिनियस. जर याच्यासाठी आपण इकडून लाईट पास केली तर तुम्ही बघू शकता की इफ लाईट पासेस थ्रू अ कोलायडल डिस्पर्शन, हे जे कोलायडल डिस्पर्शन आहे त्याच्यातून जर आपण या बाजूनं लाईट पास करायचा प्रयत्न केला, द पार्टिकल्स स्कॅटर सम लाईट, ह्याच्यातले जे पार्टिकल असतील ते लाईट तुम्हाला इथं स्कॅटर करताना दिसतील अँड पाथ ऑफ लाईट बिकम व्हिजिबल. आपल्याला हे जे कोलायडल डिस्पर्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा लाईटचा पाथ आहे तो इझिली व्हिजिबल होतो आहे. आणि हीच लाईट जेव्हा पुढं पास करतो आपण तेव्हा मात्र आपल्याला ह्या सोल्युशनच्या बाबतीमध्ये होमोजिनियस फेज जी आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला पाथ इथं दिसत नाही आहे. इट इज सेट ऑफ द टिंडॉल इफेक्ट. हा टिंडॉल इफेक्ट कोण दाखवतं आहे फक्त, तर इथं असलेलं कोलायडल डिस्पर्शन. म्हणजे द पार्टिकल स्कॅटर्स लाईट अँड पाथ ऑफ द लाईट इज व्हिजिबल इन केस ऑफ द कोलायडल डिस्पर्शन. बट इन केस ऑफ द सोल्युशन किंवा होमोजिनियस मिक्सचर जेव्हा असेल तेव्हा त्याच्यामध्ये हा लाईटचा पाथ आहे तो आपल्याला व्हिजिबल होत नाही आहे. याच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडतं, हा टिंडॉल इफेक्ट नेमका काय विषय आहे, हा डिफाईन कसा केला आहे याच्याबद्दल आपण इथं डिस्कस करूया. ॲक्च्युली इट इज द फेनॉमेनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट. इथं आता मीच तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण कोलायडल सोल्युशनमधून लाईट पास करतोय तेव्हा लाईटचं स्कॅटरिंग होतं आहे बाय कोलायडल पार्टिकल्स. हे कोणाकडून होतं, कोलायडल पार्टिकल्सकडून होतं. अँड मेकिंग पाथ ऑफ लाईट व्हिजिबल थ्रू द डिस्पर्शन इज रेफर्ड ॲज अ टिंडॉल इफेक्ट. हा एक असा फेनॉमेनॉन आहे की ज्याच्यामध्ये लाईटचं काय होणार आहे, स्कॅटरिंग होणार आहे. लाईट्सचं स्कॅटरिंग कोणामुळे होणार आहे, तर कोलायडल पार्टिकल्समुळे होणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला लाईटचा जो पाथ असेल तो व्हिजिबल होणार आहे. या प्रोसेसला आपण टिंडॉल इफेक्ट असं म्हणू शकतो. याच्या संदर्भातली डायग्रॅम किंवा इथं तुम्हाला 2 बिकर दिसतात. हे प्युअर सोल्युशन आहे, हे कोलायडल डिस्पर्शन आहे. याच्यातून जेव्हा लाईट पास केली जाते तेव्हा त्याचा पाथ व्हिजिबल होतं. इथे मात्र पाथ व्हिजिबल होत नाही आहे. हा पाथ व्हिजिबल होण्याच्या पाठीमागचं कारण आपण सांगतोय स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि हे स्कॅटरिंग ऑफ लाईट कोण करतं, तर याच्यामध्ये असलेले जे पार्टिकल असतील ते या लाईटचं काय करतायत, स्कॅटरिंग्स करतायत अँड पाथ बिकम व्हिजिबल. अँड द इफेक्ट इज सेट ऑफ द टिंडॉल इफेक्ट. हा फार महत्त्वाचा इफेक्ट आपण टिंडॉल इफेक्ट म्हणून ओळखतो. सो नेक्स्ट टर्म इज द व्हॉट इज द टिंडॉल कोन. आता जेव्हा इथं तुम्हाला डायग्राम इथं दिसते आहे की इथून लाईट पास केलेली आहे, इट इज अ प्युअर सोल्युशन, इट इज कोलायडल डिस्पर्शन. याच्यातून जेव्हा लाईट पास केली जाईल तेव्हा इथं पाथ आपल्याला व्हिजिबल होत नाही आहे. बट वी कॅन सी हिअर द पाथ. इथं आपण मात्र एक पाथ बघू शकता. इथं आपल्याला लाईट आहे ती हा जो पाथ आहे तो व्हिजिबल होतो ड्यू टू द स्कॅटरिंग ऑफ लाईट. मग हा जो विषय आहे तो नेमका काय आहे, तर याच्यामध्ये मी टिंडॉल कोनचे डेफिनेशन काय सांगितले जातं आहे, तर द ब्राईट कोन ऑफ लाईट, हा जो लाईटचा ब्राईट कोन इथं जो तयार झाला आहे इट्स द टिंडॉल कोन. आणि हा कोणामध्ये दिसणार आहे, फक्त कोलायडल डिस्पर्शनमध्ये. इट इज नॉट अपियर इन अ सोल्युशन बिकॉज कोलायडल डिस्पर्शनमधले जे पार्टिकल असतील ते लाईटचं स्कॅटरिंग करतील अँड द ब्राईट कोन ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज अ टिंडॉल कोन. सो नेक्स्ट पार्टकडे जातो आपण. व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर टिंडॉल इफेक्ट. टिंडॉल इफेक्ट आत्ताच आपण बघितलं की सोल्युशनमध्ये टिंडॉल इफेक्ट दिसला नाही, पण आपण कोलायडल डिस्पर्शन जर बघितलं तर त्याच्यामध्ये मात्र टिंडॉल इफेक्ट असलेलं लक्षात येईल. व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर टिंडॉल इफेक्ट. मग हा टिंडॉल इफेक्ट व्हावा यासाठीच्या कंडिशन नेमक्या कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण तो बघूया. द डायमीटर ऑफ द डिस्पर्स्ड पार्टिकल इज नॉट मच स्मॉलर दॅन वेवलेंथ ऑफ द लाईट युज्ड. इथं ते असं म्हणतं आहे की आता आपण कोलायडल सोल्युशन जर याच्यामध्ये घेतलं तर त्याच्यामधले जे पार्टिकल असतील डिस्पर्स्ड फेजचे त्यांची जी साईज आहे इट इज अ नॉट मच स्मॉलर दॅन द वेवलेंथ ऑफ लाईट. आपल्याला माहिती आहे लाईट हॅव वेव नेचर. लाईटचं नेचर कसं आहे, तर वेव नेचर आहे. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह क्रस्ट ऑर ट्रफ इज सेट द वेवलेंथ. ही जे वेवलेंथची जी साईज आहे त्याच्यापेक्षा पार्टिकलची साईज ही स्मॉलर असता कामा नये, तेव्हाच टिंडॉल इफेक्ट आपल्याला तिथं ऑब्झर्व करता येतो. सो first condition for the Tyndall effect is the diameter of dispersed particle is not much smaller than the wavelength of the light used. आपण जी लाईट वापरणार आहोत त्या लाईटच्या वेवलेंथपेक्षा डिस्पर्स्ड पार्टिकलच्या डायमीटरची साईज ही फार कमी असता कामा नये. सो व्हॉट इज द नेक्स्ट कंडिशन फॉर द Tyndall effect, and the condition is the refractive indexes of dispersed phase and dispersion medium differ largely. आपल्याला माहिती आहे की कोलायडल सोल्युशन 2 गोष्टीपासून बनलं आहे, एक डिस्पर्शन फेज आणि दुसरं डिस्पर्शन मीडियम. आणि त्या इथं जर आपल्याला टिंडॉल इफेक्ट दाखवायचं असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ
डिस्पर्स्ड फेज अँड डिस्पर्शन मीडियम डिफर लार्जली. म्हणजे फेजचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डिस्पर्शन मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या दोघांच्यामधला डिफरन्स लार्ज असला पाहिजे आहे. खरं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही फिजिक्समधली टर्म आहे की ज्यासाठीचा आपण फॉर्म्युला नेहमी वापरतो, इटा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय व्ही. इटा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, सी व्हेलॉसिटी ऑफ लाईट किंवा स्पीड ऑफ लाईट आपण ज्याला म्हणतो ती सी असणार आहे, आणि व्ही इज द फेज व्हेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे ज्या फेजमधून जाणार आहे, डिस्पर्स फेज असू द्या किंवा मीडियम असू द्या, त्याच्यातून जात असताना लाईटचा स्पीड हा व्हीनं सांगितला जातो, आणि व्हॅक्यूममधली जी लाईट आहे त्याचा स्पीड हा सी सांगितला जातो, आणि ह्या दोघांचा जो रेशो असेल त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. फॉर्म्युला पुन्हा एकदा रिपीट करतो, इटा इज इक्वल टू सी डिवाइड बाय व्ही, वेअर सी इज द स्पीड ऑफ लाईट अँड व्ही इज द फेज व्हेलॉसिटी ऑफ लाईट, आणि ह्या दोघांचा जो रेशो असेल इट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि इथं आपण टर्म वापरली आहे कंडिशन्स फॉर टिंडॉल इफेक्टसाठी. इथं आपण असं म्हणतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम डिफर लार्जली. म्हणजे डिस्पर्स फेजची इटा व्हॅल्यू किंवा आपण ज्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो आणि डिस्पर्शन मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या दोघांच्या व्हॅल्यूमध्ये डिफरन्स हा जास्त असला पाहिजे, तेव्हाच तिथं आपल्याला टिंडॉल इफेक्ट ऑब्झर्व होणार आहे. सो व्हॉट आर दी कंडिशन्स? द डायमीटर ऑफ डिस्पर्सिव्ह पार्टिकल इज नॉट मच स्मॉलर दॅन द वेवलेंथ ऑफ लाईट अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डिस्पर्सिव्ह फेज अँड मीडियम डिफर लार्जली. सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण जातो. व्हॉट आर दी इम्पॉर्टन्स ऑफ टिंडॉल इफेक्ट? ह्या टिंडॉल इफेक्टचे नेमके इम्पॉर्टन्स काय काय आहेत याच्याबद्दलचा आपण इथं विचार करूया. द फर्स्ट पॉईंट इज टू डिटरमाइन द नंबर अँड साईज ऑफ पार्टिकल इन कोलायडल सिस्टीम. म्हणजे कोलायडल सिस्टीममध्ये किती पार्टिकल आहेत किंवा त्याची साईज काय आहे हे ओळखण्यासाठी टिंडॉल इफेक्टचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉईंट इज टू डिस्टिंग्विश बिटवीन द कोलायडल डिस्पर्शन अँड ट्रू सोल्युशन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे ट्रू सोल्युशन असेल, आणि इफ इट इज अ colloidal dispersion, if we pass the light through it, there is no scattering of light and path of light is not visible. But याच्यातून लाईट पास केल्यानंतर मात्र इथं आपल्याला ड्यू टू द स्कॅटरिंग ऑफ लाईटचा पाथ आहे तो आपल्याला इथं व्हिजिबल होणार आहे. म्हणून ट्रू सोल्युशन आणि कोलायडल डिस्पर्शन या दोघांना डिस्टिंग्विश करण्यासाठी टिंडॉल इफेक्टचा यूज केला जातो. सो नेक्स्ट टर्मकडे आपण जातो. जनरल प्रॉपर्टीज बघितल्या आपण, ऑप्टिकल प्रॉपर्टी बघितल्या, आणि आता नेक्स्ट पॉईंटकडे जातो आहे कलर या पॉईंटकडं. आता हा जो कलर आहे याच्याबद्दल आपण इथं सगळे पॉईंट डिस्कस करत जाऊया. द कलर ऑफ कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन वेवलेंथ ऑफ स्कॅटर्ड लाईट. हे बघा की कुठल्याही कोलायडल सोल्युशनचा जो कलर असेल तो कशावरती डिपेंड असेल. म्हणजे सपोज आपण हा कोलायडल डिस्पर्शन घेतला, त्याच्यातून लाईट पास केली, लाईट पास केल्यानंतर त्याच्यातले जे पार्टिकल असतील ते लाईटला स्कॅटर करतील, आणि जो स्कॅटर केलेली जी लाईट असेल त्याच्या वेवलेंथनुसार हे जे कोलायडल सोल्युशन असेल त्याचा कलर आपल्याला ॲपियर होणार आहे. पण फर्स्ट पॉईंट आपण कलरच्याबद्दल इथं डिस्कस करतो आहे की जो असा आहे, द कलर ऑफ द कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन वेवलेंथ ऑफ स्कॅटर्ड लाईट. म्हणजे लाईट जेव्हा त्या पार्टिकलवरती कोलाईड होणार आहे आणि तेव्हा त्याचं जे स्कॅटरिंग होणार आहे, त्या स्कॅटरिंग झालेल्या लाईटची जी वेवलेंथ असेल त्याच्यानुसार आपल्याला त्या कोलायडल सोल्युशनचा कलर मिळणार आहे. कारण कलर इज डायरेक्टली रिलेटेड टू द वेवलेंथ. म्हणजे प्रत्येक कलरची वेवलेंथ ही वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांचा कलर आपल्याला वेगवेगळा दिसतो. दॅट्स वाय नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय की कलर ऑफ द कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन हाऊ द ऑब्झर्वर रिसीव्ह द लाईट. हा फार महत्त्वाचा मुद्दा. कोलायडल सोल्युशनचा कलर कशावरती डिपेंड असू शकतो, तर जो ऑब्झर्वर असेल तो कशा प्रकारे ती लाईट रिसीव्ह करतोय. म्हणजे ॲक्च्युली तो कुठं उभा आहे, त्याच्यापासून स्कॅटर केलेली लाईट कशी या पद्धतीने पोचते आहे, त्याच्यानुसार त्या कोलायडल सोल्युशनचा कलर आपल्याला बदललेला लक्षात येईल. आणि याचा फार वेल नोन एक्झाम्पल आपण इथं बघूया. आणि ते एक्झाम्पल इथं मी स्क्रीनवरती शेअर करतो. आणि ते असं आहे, एक्झाम्पल ड्रॉप ऑफ मिल्क इन वॉटर स्कॅटरिंग द लाईट अँड विच ॲपेस टू बी ब्ल्यू. जर बघा आपण काय सांगतो की सपोज हे वॉटर आहे आणि वॉटरमध्ये जर आपण काही ड्रॉप मिल्कचे ॲड केले तर इट बिकम कोलायडल डिस्पर्शन. आणि जर याच्यातून लाईट पास केली आणि लाईटचं जर स्कॅटरिंग झालं, खरं तर लाईट जर आपण सपोज हा एक पार्ट असेल आणि त्याच्यावरती लाईट जर बंबार्ड केली तर लाईटचं रिफ्लेक्शन होऊ शकतं, लाईट ॲब्सॉर्ब होऊ शकते किंवा लाईट ट्रान्समिट होऊ शकते. याच्याबद्दल मी पुढे एक डायग्राम दाखवलेली आहे, त्याच्याबद्दल मी परत बोलेन. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की लाईटचं जर स्कॅटरिंग जास्त झालं तर कुठले कलर आपल्याला मिळतात, तर ते कलर आहेत व्हायलेट,
इंडिगो ब्ल्यू VIB व्हायलेट इंडिगो ब्ल्यू. आणि त्यामुळं जेव्हा लाईटचं स्कॅटरिंग जास्त होतं तेव्हा तिथं आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो. म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरला हे डिस्कस पण केलेलं आहे, वाय स्काय ॲपियर्स टू बी ब्ल्यू. स्काय हे आपल्याला ब्ल्यू कलरचं का दिसतं, तर जी ऑर्डिनरी लाईट आहे जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर होते तेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले जे पार्टिकल आहेत ते लाईटचं स्कॅटरिंग करतात. आणि जेव्हा लाईटचं स्कॅटरिंग होतं तेव्हा सगळ्यात जास्त स्कॅटर झालेली लाईट ही व्हायलेट, इंडिगो आणि ब्ल्यू कलरची असते. दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो की जेव्हा जेव्हा लाईटचं स्कॅटरिंग होणार आहे तेव्हा ते कोलायडल डिस्पर्शन आपल्याला ब्ल्यू कलरचं दिसणार आहे. आता हे असं पण होऊ शकतं, मी परत एकदा सांगतो आहे की कलर ऑफ द कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन हाऊ द ऑब्झर्वर रिसीव द लाईट. आता इथं लक्ष घ्या, जर ह्या वॉटरमध्ये मिल्क जर मी स्प्रेड केलेलं असेल तर काही लाईट आहे ती स्कॅटर होईल, पण काही लाईट आहे ती ट्रान्समिट होऊ शकते. म्हणजे कुठल्याही पार्टिकलनं ती स्कॅटर होणार नाही आहे अशी लाईट जेव्हा ट्रान्समिट होते तेव्हा त्याचा कलर हा रेड असतो. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की लाईटच्या बाबतीमध्ये काय मुद्दे असू शकतात. तर लाईटच्या बाबतीमध्ये मी इथं डायग्राम दाखवतो की जर लाईट अशा पद्धतीने इथं या बॉडीवरती जर बंबाट झाली तर तिथं त्याचं रिफ्लेक्शन होऊ शकतं. लाईट या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकते, लाईट त्यामधून स्कॅटर होऊ शकते किंवा लाईटचं त्याच्यातूनचं ट्रान्समिशन होऊ शकतं. आणि आता आपण या पॉईंटकडे जातो आहे आणि तो पॉईंट असा आहे की कलर ऑफ द कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन हाऊ द ऑब्झर्वर रिसीव द लाईट. मी परत एकदा वॉटर त्याच्यामध्ये मिल्क ॲड केलं आणि जर तिथून ऑब्झर्वरला असं लक्षात आलं की लाईटचं स्कॅटरिंग झालं तर मात्र हे आपल्याला ब्ल्यू कलरचं दिसेल. बट इफ द लाईट इज गेट ट्रान्समिटेड, लाईटचं स्कॅटरिंग न होता ती जर ट्रान्समिट झाली आणि इथं जर ऑब्झर्वर असेल तर त्याला ही लाईट रेड कलरची दिसणार आहे. आणि लाईटचं जर स्कॅटरिंग झालं तर इथं जो ऑब्झर्वर असेल त्याला ही लाईट ब्ल्यू कलरची दिसणार आहे. सो वी कॅन से हिअर कलर कशावरती डिपेंड आहे, तर पहिली गोष्ट आहे की स्कॅटर केलेली जी लाईट आहे त्याच्या वेवलेंथवरती कोलायडल सोल्युशनचा कलर ठरतो. याच्या व्यतिरिक्त ऑब्झर्वर कशा पद्धतीने लाईट रिसीव्ह करतो त्याच्यानुसार कलर ठरू शकतो. इफ देर इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट इट ॲपियर्स टू बी ब्ल्यू, वेन देर इज अ ट्रान्समिशन ऑफ लाईट इट ॲपियर्स टू बी द रेड इन कलर. आणि नेक्स्ट पॉईंट इथं आपण डिस्कस करतो आहे, कलर ऑफ द कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन द साईज ऑफ कोलायडल पार्टिकल्स. कोलायडल पार्टिकल जे असतात त्यांच्या साईजवरती सुद्धा कलर हा ठरू शकतो. आणि फॉर एक्झाम्पल आपण इथं बघू शकता की फायनेस्ट गोल्ड सोल ॲपियर्स टू बी रेड. म्हणजे गोल्ड सोल जर घेतलं आणि ते फाईन पावडरमध्ये जर असेल तर ते आपल्याला रेड कलरचं दिसणार आहे. म्हणजे साईज जेव्हा कमी असेल तेव्हा तिथं लाईटचं ट्रान्समिशन जास्त होणार आहे अँड इट इज सेट टू द इन अ रेड कलर. बट गोल्ड सोल इज इन अ लार्ज साईज. हा जो गोल्ड सोल आहे तो जर लार्ज साईजमध्ये असेल तर तो मात्र आपल्याला पर्पल कलरचा दिसणार आहे, कारण लार्ज साईजमुळं लाईटचं स्कॅटरिंग जास्त झालं. जेव्हा स्कॅटरिंग जास्त होतं तेव्हा व्हायलेट, ब्ल्यू आणि इंडिगो हे 3 कलर दिसतील. आणि जेव्हा लाईटचं ट्रान्समिशन होतं तेव्हा इट ॲपियर्स टू बी द रेड. आपण बघतोय पॉईंट कोणते, तर कलर ऑफ कोलायडल डिस्पर्शन. कोलायडल डिस्पर्शनचा कलर कशावरती डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन वेवलेंथ ऑफ स्कॅटर्ड लाईट, डिपेंड्स ऑन ऑब्झर्वर, हाऊ ऑब्झर्वर रिसीव द लाईट. इफ there is a scattering of light it appears to be blue, when there is a transmission of light it appears to be the red. And color depends on size of the colloidal particle. पहिल्यांदा आपण स्कॅटर लाईटची वेवलेंथ सांगितली, नंतर ऑब्झर्वर कशा पद्धतीने लाईट रिसीव्ह करतो त्याच्यानुसार कलर सांगितला, आणि थर्ड पॉईंट डिस्कस करतोय साईज ऑफ द कोलायडल पार्टिकल. कोलायडल पार्टिकल जर साईजनं कमी असतील, फायनेस्ट गोल्ड सोल ॲपियर्स टू बी द रेड अँड लार्जर साईज ऑफ द गोल्ड ॲपियर्स टू बी द पर्पल. All these things are related with the color. In next lecture आपण बघूया की याच्यानंतरच्या ज्या प्रॉपर्टी असतील, मग कायनेटिक प्रॉपर्टी असतील किंवा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी असतील, याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ देर इज एनी क्वेश्चन यू मे कॉल मी और यू मे व्हॉट्सअप ॲट द नंबर 9145910160. थँक्यू.